नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपले इट्स बडी ब्रो या चॅनेलवरती. विद्यार्थी महा-डी-बी-टीवर स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो. फॉर्म भरून तो मंजूरही होतो. पण त्याची जी स्कॉलरशिपची अमाउंट आहे ती त्याच्या खात्यात जमा होत नाही. कारण त्याची बँक सीडी ॲक्टिव्ह आहे का नाही हेच त्या विद्यार्थ्याला माहीत नसते. तर काही विद्यार्थ्याच्या बाबतीत एकापेक्षा जास्त बँक खाते विद्यार्थ्याचे असल्याने आणि त्या बँकेकडून ट्रान्झॅक्शनचा मेसेज येत नसल्यामुळे त्या विद्यार्थ्याची स्कॉलरशिपची अमाउंट कोणत्या खात्यामध्ये जमा झाली हे त्या विद्यार्थ्याला माहीतच नसते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये घर बसल्या आधार आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर याच्या मदतीने आपले बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहे का नाही आणि जर ॲक्टिव्ह असेल तर बँक सीडिंग हे कोणत्या बँकेचे आहे, म्हणजे स्कॉलरशिपची जी आपली अमाउंट आहे ती कोणत्या खात्यामध्ये जमा होणार याबाबतची संपूर्ण माहिती आपण पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूयात. सुरुवातीला आपल्याला गुगलवर myAadhar.uidai.gov.in ही वेबसाईट टाकून घ्यायची आहे. ही वेबसाईट मी तुम्हाला या स्क्रीनच्या बॉटम साईडला ब्लिंक होताना दिसत असेल. ही वेबसाईट टाकल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल. त्यावर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला 12 अंकी जो आधार नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्या खाली कॅप्चा इन्सर्ट करून घ्यायचा आहे आणि कॅप्चा इन्सर्ट केल्यानंतर आपण लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करून OTP सेंड करायचा आहे. आता हा OTP तुमचा जो मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे त्या मोबाईल नंबरला जातो. आलेला OTP भरून घ्यायचा आहे आणि OTP भरल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. त्यातलं आपल्याला बँक सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे. तर त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या अकाउंटची पूर्ण माहिती आपल्याला दिसून जाते. पहिल्यांदा वरच्या साईडला आपल्याला दिसून येतं की कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन, म्हणजे आपलं आधार आणि बँकचं मॅपिंग ऑलरेडी झालेलं आहे. या केसमध्ये यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर दिसतो, बँक सीडिंग स्टेटस दिसते जे की ॲक्टिव्ह आहे आणि जी बँक सीड झालेली आहे त्या बँकेचं नावही आपल्याला समोर दिसते. आता या केसमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेसोबत सीडिंग झालेली आहे, म्हणजे जी काही शासनाची स्कॉलरशिपची अमाऊंट आहे ती या केसमध्ये फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्येच पडणार आहे. जर त्या विद्यार्थ्याचे 2, 3, 4 कितीही अकाउंट असू द्या, शासनाद्वारे जी कुठली स्कॉलरशिप किंवा जे कुठल्या योजनेचा लाभ DBT मार्फत दिला जातो तो लाभ हा या स्टेट बँक ऑफ इंडिया याच बँकेमध्ये मिळणार आहे. अशा प्रकारे आपण आपल्या आधारचा वापर करून आपलं बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकतो. बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर आपल्याला बँकचा नेम दिसेल, त्याच बँकमध्ये आपली स्कॉलरशिपची अमाऊंट जमा होणार आहे आणि जर इनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन ते ॲक्टिव्ह करू शकता किंवा NPCIच्या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन घरी बसल्या पण ते बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करून बँकेशी लिंक करून घेऊ शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही अडचणी असतील तर कमेंट करा. थँक्यू.